गर्दीत बसलेल्या प्रतिभाताई पवार यांनी प्रेक्षकांच्या गर्दीतून अचानकपणे एक बॅनर झळकावला. जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय. मित्रहो नमस्कार. काही म्हणा, यावेळची निवडणूक ही केवळ शरद पवारांच्याच नावानं झाली आहे. काहीही घडो, शरद पवार या निवडणुकीत केंद्रबिंदू ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची ती जेव्हा फुटली ना, तेव्हा कुणी म्हणालं आता राष्ट्रवादी संपली हो. भाजप तर म्हणाली शरद पवारच संपले. पण सगळं उलटं घडत गेलं ना. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 पैकी 8 जागा जिंकल्या आणि आता तर काय हो, विधानसभेमध्ये तुतारी वाजणार असं चित्र दररोज तितक्याच प्रभावानं दिसू लागलेलं आहे. संपूर्ण प्रचार यंत्रणेत बघा किंवा संपूर्ण या ज्या प्रचार सभा झाल्या त्यामध्ये शरद पवारांच्या सभा गर्दीनं भरून गेल्या. त्यांची एक विधानं मन जिंकून गेले. बारामतीत मात्र घडलं वेगळंच बघा. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आमनेसामने सभा सुरू होत्या. त्यामुळं या सभेत काय होणार, कोण कोणाविषयी काय बोलणार, अर्थातच याची उत्सुकता आणि लक्ष सगळ्यांचंच असताना शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी अचानकपणे एक बॅनर झळकावला आणि हा बॅनर झळकताच प्रेक्षकाच्या गर्दीत मात्र जल्लोष झाला. शरद पवार आणि अजित पवार यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सांगता बारामतीत सभा घेऊन केली. शेवटच्या सभा बारामतीमध्ये झाल्या. दोघांच्याही सभांना प्रचंड गर्दी झालेली होती. त्यामुळं बारामतीमधली राजकीय सगळं एकूण परिस्थिती किंवा जे वातावरण आहे ते चांगलंच तापलेलं होतं आहे आणि तापणारही आहे. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या बाजूने निवडणूक मैदानात आहेत. त्यामुळं या सभेची युगेंद्र पवार यांच्या समर्थकांनी जोरदार अशी तयारी केली होती. तशी बॅनरबाजी देखील करण्यात आली होती. आता या सभेला शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील उपस्थित होत्या, पण त्या व्यासपीठावर नव्हे तर प्रेक्षकांच्या गर्दीत बसलेल्या होत्या. गर्दीत बसलेल्या प्रतिभाताई पवार यांनी प्रेक्षकांच्या गर्दीतून अचानकपणे एक बॅनर झळकावला. जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय असं लिहिलेला हा बॅनर झळकताच उपस्थितांनी आणि युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. हा बॅनर झळकताच कधी नव्हे ते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई निवडणुकीत चर्चेत आला. अजितदादांनी प्रतिभा काकीविषयी जाहीर तक्रार करीत काकी आधी कोणाच्या प्रचाराला आल्या नाहीत, नातवाचा इतका पुळका आला आहे का, असा तक्रारीचा प्रश्न केला होता. 2 दिवसापूर्वीच बघा प्रतिभाताईंचा एक विषय चर्चेला आला होता. प्रतिभा पवारांना बारामती टेक्स्टाईल पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ रोखल्याची मोठी घटना घडली होती. ही घटना पुढे येताच अनेक गोष्टींची चर्चा बारामतीत रंगलेली होती. आता बघा प्रतिभा पवार यांनी शरद पवार यांच्या प्रचाराच्या शेवटच्या सभेला हजेरी लावून बारामतीतलं वारं आणखी फिरवून टाकलं. शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार यात्रा किंवा प्रचाराचा जो एकूण धडाका लावलेला होता, जोरदार प्रचार केला. पक्ष फुटल्यापासून शरद पवारांनी न थकता न विश्रांती घेता महाराष्ट्र पिंजून काढून भाजप महायुतीला रोखलं म्हणावं लागेल. त्यानंतर बारामतीमधली सांगता सभा, या सभेकडे देखील राज्याचं लक्ष होतं. शरद पवार या सभेत नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. बारामतीच्या बाहेरही होती. पण मैदान मारलं कोणी? प्रतिभाताई पवार यांनी. सभामधून बॅनर वगैरे झळकणं हे काही नवं नाही किंवा त्यात काही विशेषही नाही. पण शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी पहिल्यांदाच आणि सभेच्या गर्दीत बसून एक बॅनर झळकावलं. आधीच फिरलेलं वारं त्यांनी आणखी फिरवून टाकलं. शरद पवार या वयात देखील तरुणाला लाजवेल असं काम करीत आहेत. आता त्यांच्या पत्नींनी अशीही साथ आता त्यांना दिली आणि बारामतीची करांचीच काय हो, राज्याची मनं जिंकून गेल्या. जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय. मित्रांनो, होतंय की नाही हे चांग भलं? हे चांग भलं निवडणूक निकालात दिसेल का हो? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.